ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका औद्योगिक क्षेत्रात वाजताना बघायला मिळणार आहे। 13 एप्रिल पासून सुरू झालेल्या या वर्ल्ड एक्स्पो मध्ये इतिहासात पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योगाचं प्रदर्शन दाखवलं जाणार आहे। इंडिया महाराष्ट्र पवेलियनचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंतांच्या हस्ते पार पडलं। या एक्स्पोसाठी जगभरातील उद्योजकांची मोठी गर्दी बघायला मिळते आणि त्यात महाराष्ट्राचा उद्योग विभाग आणि शिष्टमंडळ जपानच्या ओसाकात दाखल झालंय। आवाज याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। जपानमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड एक्स्पो 2025 मध्ये आज महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन झालं। आकर्षण होतं संपूर्ण जपानवासियांसाठी अस्सल मराठमोळ्या पद्धतीने, त्यासोबतच शिवाजी महाराजांच्या रूपात ज्या पद्धतीने याचं उद्घाटन करण्यात आलं हे सगळ्यांसाठी आकर्षण होतं। नेमकं या सगळ्याबद्दल इथल्या मराठी लोकांना काय वाटतं, त्यांच्यामध्ये कसा उत्साह या एक्स्पोचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, आज तुम्हाला या ठिकाणी पार्टीचं म्हणजे सहभागी होण्याची आणि सादरीकरण करण्याची संधी मिळाली? नमस्कार, मी शशांक। आम्हाला खूप अभिमान वाटतोय माझा आणि सर्व मराठी बांधवांचा की त्यांनी इथं सगळं आपल्या मराठी संस्कृतीला खूप पुढे नेण्याचं आणि सगळं आपला कल्चरल ॲस्पेक्ट दाखवण्याचा खूप इथं चांगला प्रयत्न केलेला आहे आणि बाहेरचे लोकही आपल्या ओसाकामधल्या एक्स्पोमध्ये खूप छान प्रतिसाद देत आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो आणि खूप छान वाटतं। तुमची काय सगळी आजच्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया आहे? कारण एरवी बघितलं तर आपण, आज तुम्ही नऊवारी नेसून आलात, एरवी जर बघितलं तर अटायर वेगळा असतो, आज संधी मिळाली तुम्हाला। मी तशी पुण्याची, त्यामुळे मला नऊवारी आणि लेझिम याचा बद्दल ऑलरेडी खूप अभिमान आहे आणि मी हेच माझी कला आज भारत पॅव्हेलियन मध्ये दाखवू शकले आणि नऊवारी अशा या पारंपरिक पेशावर मी वावरती आणि लोक माझे फोटो काढतायत, जॅपनीज वर्ल्ड वाईड लोक येत आहेत, याचा मला खूप गर्व वाटतो आणि अभिमान वाटतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत देखील या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक मराठी व्यक्तीने एंट्री केली आणि खरं तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत ते होते आणि त्यांच्या हस्ते देखील आज या पॅव्हेलियनचं उद्घाटन झालं। कसं वाटतंय एकूण आणि किती गर्व वाटतोय हा पोशाख परिधान केल्यावर? हा पोशाख परिधान करून तर गर्व वाटतोच, पण तोच म्हणजे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचं आपण दुसऱ्या देशामध्ये रिप्रेझेंटेशन करताना ते पण शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये, तो एक वेगळी एनर्जी आणि वेगळ्या अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठीच म्हणून। कारण ग्रुपनी जितकं हे केलेलं आहे, म्हणजे चिकाटीने काम केलेलं, त्या 2 वीकमध्ये आम्ही भरपूर काही केलं आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स जो आहे तो व्हिजिटर्सचा पण बघून आम्हाला कळलं की आम्ही म्हणजे कुठेच कमी नाही पडलो आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज तुम्ही देखील मावळ्याच्या वेशात आहात आणि जपान मधल्या या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी तुम्हाला बघून काय प्रतिक्रिया दिल्या? जसं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज याच्यातच जेवढा जोश आहे तेवढंच त्यांच्यासाठी मरणारे मावळे तो पोशाख परिधान करताना पण तेवढाच जोश अंगात येतो आणि डेफिनेटली जेव्हा जॅपनीज लोकांनी हे पाहिलं त्यांना नक्कीच हे पोशाख आणि पारंपरिक पद्धती पाहून वेगळं वाटलं आणि बहुत साऱ्या लोकांनी आमच्याबरोबर फोटोही घेतले। त्यांना हळूहळू आपली मराठी संस्कृती कळायला लागली आहे आणि फ्युचरमध्ये नक्कीच आपल्याला नवीन काही गोष्टी बघायला मिळतील। आपण जर बघितलं तर जगातल्या अनेक देशांमध्ये आता मराठी संस्कृती पसरत चाललेली आहे, पण जपानमध्ये तुलनेने कमी आहे। काय सांगाल आणि येत्या काळात काय अपेक्षा करता तुम्ही? जपानमध्ये आतापर्यंत कसं होतं की हे लोक फक्त भारतीय लोकांना म्हणजे रेस्टॉरंटवाले किंवा असे बघायचे किंवा त्याच्यानंतर मग स्कोप चेंज झाला IT, पण त्यांना हे माहित नव्हतं की मराठी पण एक भाषा आहे किंवा काही स्पेसिफिक जणांना महाराष्ट्राबद्दल एवढी जास्त माहिती नव्हती। दिल्ली, केरळ, तामिळनाडू याच्याविषयी माहिती होती, तर आता त्यांना हळूहळू जागृती आणि आपण पॅव्हेलियन जो लावलेला आहे त्या पॅव्हेलियनच्या दृष्टिकोनातून त्यांना
एक महाराष्ट्राचा नवा चेहरा बघायला मिळेल किंवा महाराष्ट्र काय आहे हे बघायला मिळेल. त्याच्यामुळे हळूहळू वाढेल, पण अजून तरी त्यांना इतकं जास्त महाराष्ट्राबद्दल माहिती नाही. तर आपण बघतोय खरं तर हा इंडस्ट्री एक्सपो आहे, मात्र इंडस्ट्री एक्सपोच्या माध्यमातून भारतीय कला, भारतीय संस्कृती हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या पॅव्हेलियनच्या उद्घाटनादरम्यान करण्यात आला आणि जे या ठिकाणच्या स्थानिक जपानवासियांसाठी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, जपान.